मी जो ब्लॉग जो हँडल करते तो जो मालक आहे त्या यूट्यूब चॅनलचा तो सध्या ग्लास आणि त्याचा भाव त्याचा मीच सांभाळतोय त्याने काय बोलायचं हे आमचे सुप्रसिद्ध तबला वादक जरा दोन सॉरी ढोलकी वादक तबला पण वाजवतच नाही तर प्रेक्षकांना एकच सांगणं आहे भावाचं नवीनच प्रयत्न आहे ब्लॉगमध्ये माझ्याबद्दल सांग तुम्ही तुझ्याबद्दल तुझा ब्लॉग आहे ना ऑब्विसली तुझ्याबद्दल तर त्याला भरभरून प्रतिसाद द्या प्रसिद्धात दॅट्स इट भावना काढल्या दॅट्स इम्पॉर्टंट तर कसं आहे आपल्या कोकणात खूप काय नद्या आहेत नदी तर बघितली असेल नदी दाखव लगेच दाखवले ओके तर तुम्ही नवनवीन समुद्र आहे नवनवीन काय गोष्टी बघण्यासाठी याच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सगळ्यात पहिली व्हिडिओ येईल लाईक करा शेअर करा खूप आणि भावाचा स्वभाव तर एवढा खतरनाक आहे नवनवीन दाखवायचा तो नाशिकपर्यंत फिरून येतो तुम्ही बघितलंच असाल ओके तर मी म्हणजे काय वाजवायचं वगैरे झालं तर तो शूट करून नक्कीच टाकेल त्याच्या चॅनलला धन्यवाद हा पण भाऊच आहे आमचा आणि पॅड वाजवतो हा मुंबईमध्ये चांगल्या स्टेटसला काम करतो 107 हां सध्या सपोर्ट करा बस आणि लग्नाची गोंधळ बघताय हे बघा हा बॅनर आहे लग्नाचा आणि आज आहे कोकणात 5 परतवण असं एक हे असतो त्याचा बेत आहे तर चिकनचं वगैरे काम चालू आहे तिकडे आणि महिला मंडळ त्यांचं काम अतिउत्तम करते आणि हे आमच्या काकी आहेत त्या पण अतिउत्तम गातात तिकडे बघा एक नंबर भेटूया भेटत राहील मी आज महिनाभर त्यासोबतच आहे याच्या पुढे आपण भेटूया ढोलकी पण ऐकून छोटासा प्रयत्न करेन आणि ही काकी एक नंबर आहे या काकींकडे जाऊया आपण त्या काय म्हणतायत तुम्ही काय 2 शब्द सांगाल आमच्या ब्लॉग मध्ये काय सांगणार काहीतरी सांगा माझा कार्यक्रम चालू आहे महिलांनी माझं काम करायचं तुमच्या तोंडात काय ते सगळं पहिलं सांगा त्याचा सिक्रेट सांगा आणि ही मोनिका आहे हिला आम्ही मुंबईवरून खास या गोष्टीसाठी बोलवलं आहे मोनिका इकडे असं कर फक्त हा ब्लॉग मध्ये ओके आतमध्ये आपण बघू शकता चल इथे वड्याचा कार्यक्रम चालला आहे ही आमची आत्ते एकदम लाडाची आत्ते काय बोलशील ब्लॉग मध्ये काय आता वडे करायचे आहे संध्याकाळी पाहुण्यांना ओके पण पीठ मळायलाच कोण नाही महिला ओके म्हणजे एवढं कधी होणार तू तुझ्या प्रमाणे ताकदीचं काम करते माझ्या ताकदीने करते ओके ओके तुमच्या काकी पण आहेत फक्त हाय करा पीठ बघा केवढ्या अमाऊंटने करताय ते बघा तुम्ही बघाल बघू शकता ताकद लागते काकी वरती बघा जरा पीठ बनावं लागतं बघा अशी ताकद घालावी लागते पिठासाठी वड्यांसाठी खूप कष्टाचं काम आहे आता इकडे या आपण दाखवूया एक दाखवूया 1 मिनिट जरा सगळ्यात प्रथम चिकन साठी लागणारा म्हणजे कांदा भाजलेला जातोय कांदा भाजून घेतोय ओके हा बघा काकी स्पेशली बोललेलाच आपण कांदा भाजण्यासाठी बाबा आमचं नको काढू येतो काढायचो आणि ह्या काकी पण अति उत्तम एक नंबर आहे ब्लॉग मध्ये याच्या आधी बघितले असेल ना आले असतील ना इकडे भाग हा इकडे अरे हा ह्या पण काकी बघा काकी बोल काय इकडे हा इथे अद्रक वगैरेचं काम चालू आहे आणि मोनिका मगाशी दिसली असेल ती मिरची कापते मोनिका स्किल दाखव तुझे कसं काढून दाखव काही करू शकते ती मिरच्यामध्ये रांगोळी काढू शकते बस बटाटे पण टाकतो आपण चिकन मध्ये बघू शकतो नाही भाजी ओके सॉरी
दाखवत ना काय काय. इकडे 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 जेंट्स कॅड. आपण आता चिकन साफ करतोय तिकडे जातोय. 5 मिनिट. आवाज जातोय ना माझा. ब्लॉगिंग चालेल ब्लॉगिंग. आणि आता आपण चिकन साफ करतोय तिकडे आलो आहोत आणि बघू शकता किती अमाऊंटवर चिकन आहे. कमीत कमी नितीन दादा 25 किलो असेल. 25 किलोचं चिकन आहे. नितीन दादा सगळ्या गोष्टीमध्ये चिकन कलर कोकणी पद्धतीने बनवणार आहोत. कोकणी पद्धतीने. आणि हे प्रवीण नाना आहेत आमचे आणि हे संतोष नाना. हाय करा हाय करा. असा खाऊ नाही. हे पण नाना आणि हा यांचा मुलगा आहे. हा त्यांचा हा मुलगा आहे. म्हणजे वरती बघ बाबा वरती बघ पटकन 0 मिनिटं. बघ. अरे बघ हा इकडे हे मार्गदर्शक आहेत आबा आमचे. शिंदाने प्रकल्पाचे निवास काका यजमानी यांच्यासाठी. हा ओके. शिंदाने प्रकल्पाचे अध्यक्ष. खूप काय पुढे आपण दाखवूया. तुम्हाला छोटस गाणं ऐकून दाखवतील काकी. 1 नंबर गातात. त्यांचा आवाज तुम्ही ऐकून ना येडे व्हाल. बघा. मैत्रिणीनु करवल्यानु या गया तुम्ही या गया. मैत्रिणीनु करवल्यानु या गया तुम्ही या गया. पूजाताईन मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा. पूजाताईन मी माझ्या गावा माझ्या अंगाला हळद लावा. खूप छान मस्त. मी टाळ्या वाजवा तुम्ही नसेल ऐकलं तरी. दादा चल आजीकडे येतो. आजीकडे. आता आपल्या वाडीतल्या एकदम खतरनाक आजींकडे जाऊया. हे काय आजी हे आमच्या लाडक्या आजी आहेत. त्या तुमच्यासाठी काय नाही हे असं फक्त हे शूट आहे. प्रॅक्टिस आहे प्रॅक्टिस चालू नाही बंद आहे. तो असं प्रॅक्टिस आहे प्रॅक्टिस. रेकॉर्ड नाही होता. तुम्ही रेकॉर्ड नाही होता. नाही काय करतो सध्या मूड नाही. इकडे सगळी गडबड. आमच्या काकी आहेत. काय हा साप कसं पकडलं त्या दिवशी. साप त्या दिवशी का साप कसं पकडलं. मारला खतरनाक मारला. त्याचा तुला मी शूटिंग व्हिडिओ पाठवतो तू त्याच्यात टाक. नव्हता मग काय मला काय माहिती काय काय होतं काय असलं तरी काय होतं पण आदला आदला होता. आदला तुमका दिसताला. मी काय नाही त्याचं केलं. ते झाड्यामध्ये गोंदवलं होतं. ओके. माझी घे पडलं. कुठे बस मग आदला त्या गोंधळामध्ये झाड्यामध्ये ना या कणबाच्या मुळात गोंदवलेलं. मग तिला बाहेर जाता येत नव्हतं. ते मी त्याची ती काठीने का करीत होते. हा ह्याची व्हिडिओ तुम्हाला दिसेल. ही स्टोरी सांगते. नाही रेकॉर्ड प्रॅक्टिस का ते नाही झालं. त्याला खाली ढकलून दिलं वरून खाली त्याच्या घरी गेला. ढकलून दिलं. त्याची फिर्याद मला आज भोगली. मला चौशीकडेसून बोलली लोक काय माझी पोरं मी साप मारला म्हणून. छे मारला कुठे. मारला कुठे मी होतो ना. मला विचारायला सांग. तू होतात ना. मग तुम्हाला दिसेल काय ना आजीने मारला नाही. बोलली आता आपण आलो आहोत. वडे कसे काय बनवतात कसं बनवतात आपण बनवतात. खूप याचे कष्टाचे काम आहेत या गोष्टी. मिरची तेवढी सगळी तिखट नाही एवढी मिरची डाळीत टाकली. या सगळे सांगतात या काकी. खूप इम्पॉर्टंट. आजच्या ज्या परतवण्याचं जे आहे त्याचे नियोजन आहे आणि त्याचं ते वाढण्याचं काम एकदम खतरनाक चालू आहे. पापडच घेतलायस तू फक्त. आणि बघा कसं जेवत आहे.
अरे हीच मिरची मगाशी कापत होती आणि बसली होती लवकर जेवायला. आणि बाहेर पुरुष मंडळी बसलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि हे वडे बघा, तुम्ही जे होते बघितले होते मगाशी, माझा फोटोचे वाढे सिनेमॅटिक शॉट. माझं चांगलं आहे येत तरी केस होत वाकडे. व्हिडिओ हा व्हिडिओ 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 हा मगाशी चिकन साफ करत होता आणि आता तो जेवायला बसलाय. आणि आपल्या मंडळाचे कार्यकर्ते सगळे हे नवरदेव आहेत, आपले भावाजी आहेत. जय भीम. आणि नितीन दादा एक नंबर काम करतोय सकाळपासून. नितीन दादा इथे बघा, 5 मिनिटं. खूप कष्टाचं काम आहे. मुंबईवरून आलायस ना? तू काय बोलते, प्रवास कसा झाला? प्रवास असं आहे. जेव्हा बँगलोरनी गर्दी होती रिझर्वेशन केलं होतं, हा. पण जशी जनरलला गर्दी असते तशी ह्याला रिझर्वेशनला गर्दी. अरे बापरे, माझ्या हालतच झाले. आता तर हे 2 दिवस असे जाणार आहेत की ट्रेनचा सगळं भत्त्यागोळ झालाय, पाऊस पडला मुंबई. ओके. हा हे आमचे काका आहेत. लतेश भेटेल तुम्हाला, तो थोडा बिझी असल्यामुळे मी हँडल करतो त्याचा सध्या ब्लॉग. इथे आमची लाडकी नानी एकदम खतरनाक बसलेली आहे. ती जरा 2 शब्द बोलेल आमच्या ब्लॉगसाठी. काहीतरी म्हण. बोल. अरे म्हण काहीतरी. मी काय म्हणू? काहीतरी म्हण. आमका गाणं फलाना म्हणूया. मी काय म्हणू? होय. म्हण. आधी गाणं म्हणते. हाय कर मग, चल हाय कर फक्त. हाय. हा ओके. मेन जे आहे ते साहिलने खूप मस्तपैकी हँडल केलेलं आहे, बघू शकता. आणि हाय आणि डाळ घेतली. का घेतलं? पापडवाला घेतला. आणि आजच्या कार्यक्रमाचे आजचे यजमानी आहेत हे. आणि हे बघा, हे पण आहे, ते पण हे यजमानी. हाय करा, हाय करा, पटकन हाय करा. हा ओके ओके. हे त्यांच्या आवड. भात जरा कमी पडल्यामुळे प्रॉब्लेम झालाय, टेन्शन आलंय आमच्या नितीन दादांना. लय कष्ट, खतरनाक खतरनाक कष्ट. ते सगळे महिला मंडळ बसले. तुम्ही जेवलात का सगळे? नाही रे बाबा, त्याच्यामुळे ओके ओके. त्याच्यामुळे मी जेवणाची वाट बघ. जेवणाची वाढ होतो. वाढतच काय बघतोय तो टोप खाली पडाल. काय म्हणतो? काकी जेवायला आल्यात, तर त्या लेट झाला ऍक्च्युली त्यांना. तू दिलं तर ते नाहीयेस सांगशील, मला लवकर. ते सांगतील. सांगतायत? हा तुम्ही सांगा काहीतरी. मीच आहे. ही नाही, ही त्याला माहिती आहे. हा. मी नाही काय सांगणार. नाही, तुम्ही सांगा काहीतरी मी पटकन. काय नाही सांगणार. नाही सांगणार मला आहेत. भूक लागली पण. फक्त भूक लागली. हा ओके. आपण कबड्डी खेळायचो या घरात. नाना एकदम खतरनाक काम करतात सकाळपासून. पण जीव लावून. आजचे लग्न आहे, त्याची नवरी आहे म्हणजे माझी बहीण. आजच आली आहे तिकडून आणि तिचे मम्मी पप्पा आहेत. मी जो ब्लॉग जो हँडल करतोय, तो जो मालक आहे त्या यूट्यूब चॅनलचा, तो सध्या ग्लास आणि त्याचा भाव पाणी त्याचा मीच सांभाळतोय. त्याने हा मीच आहे. आणि हा भातवाला आहे आजचा, एकदम मेन आहे, ॲक्युरेट काम. काय नाव आहे त्याचं? चिकनी चमेली चुपके आकेली पौवा चढा क्या गे हे होतो. खपरी खपरी चपरी चपरी मफरी मफरी. एकदम सिंपलचं काम घेतलेलं आहे, मीठवाला. खपरी खपरी चपरी चपरी मफरी मफरी. हे आता वड्यात गेलं. आणि ह्या मंडळाचा एकदम खतरनाक कार्य करताय हा. चड्डी मॅन, हाफ चड्डी मॅन, ब्रुसली, जॉन सेना. आता जे आपल्याकडे पाहुणे आलेत तर ते का बोलतील जेवणाबद्दल आणि आपल्या गावच्याबद्दल काहीतरी 2 शब्द बोलतील. काका नमस्कार. गावामध्ये आला खूप छान वाटलं, वातावरण पण चांगलं आहे आणि इथली उठाबस खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे. जेवण पण खूप अप्रतिम आहे आणि मेन म्हणजे इथलं नियोजन खूप छान होतं. गाव पण मस्त आहे. एक नंबर मस्त. म्हणजे आपलं गाव आवडलंय सगळ्यांना. कसं वाटलं काका गावात येऊन आमच्या? चांगलं गाव, हवामान चांगले. क्या बात क्या बात. थँक्यू, धन्यवाद. काका तुम्हाला काय वाटतं आमचं गाव आणि जेवण कसं वाटलं तुम्हाला आजचं? गाव मस्त आहे, चांगले तरी हां बघण्यासारखं आहे. क्या बात. आणि जेवण आमची उठाबस केल्याबद्दल तीव्र चांगली आहे. हां धन्यवाद धन्यवाद. काका तुम्ही काय 2 शब्द बोला. गाव बरं छान आहे.